आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीतला सर्वात काळा दिवस आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुट सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे। हे आज सिद्ध झालंय। विधानसभेमध्ये विद्यापीठाच्या कायद्यावर अकॅडमिक चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक ठरवून चुकीच्या पद्धतीने ऑब्जेक्शन घेऊन त्या ठिकाणी चर्चा न करता हे विधेयक मंजूर करून घेण्याचा पाप आज सरकारने केलाय आणि दुर्दैवाने या पापामध्ये विधानमंडळाचं सचिवालय देखील पूर्णपणे सामील असल्याचं आमच्या लक्षात आलंय। खरं तर आम्ही अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्शन त्या ठिकाणी मांडले होते। या राज्य सरकारला विद्यापीठांना आपलं शासकीय महामंडळ बनवायचं आहे। नवीन विद्यापीठ कायद्याने आतापर्यंतच्या कुठल्याही कायद्यात कधीही मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि अकॅडमिक बाबीत ढवळाढवळ करण्याकरता कुठलीही तरतूद नव्हती। 2016चा जो कायदा झाला तो दोन्ही सभागृहाने एकमताने कायदा केला, संयुक्त समितीने कायदा केला। त्यातही विद्यापीठ राजकारणापासून दूर ठेवली। पण आता मात्र जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत यांनी स्वतःला प्रकुलपती म्हणून घेतलाय आणि या प्रकुलपतींना कुलपतींचे सगळे अधिकार त्यांनी घेतले आहेत आणि रेग्युलर विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि अकॅडमिक बाबींमध्ये या ठिकाणी हस्तक्षेप करायचा अधिकार त्यांना मिळालाय। आमचे आमदार आशिष शेलार यांनी जो आरोप लावला होता की यांना विद्यापीठाच्या जमिनी बळकवायच्या आहेत, आता याबाबत आम्हाला देखील सत्यता वाटायला लागली आहे की ज्या प्रकारे विद्यापीठावर कब्जा करायचा प्रयत्न करतायत, राज्यपालांचे अधिकार कमी केले आहेत आणि विद्यापीठांमध्ये मनमानी लोक अपॉइंट करून घेण्याचे सगळे अधिकार सगळ्या प्राधिकरणावर सरकारची सरशी कशी होईल असा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आणि खरं जर पाहिलं तर जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पूर्ण विरोधात हे विधेयक या ठिकाणी आलंय। देशामध्ये केंद्र सरकार सहित सगळे कुलगुरू निवडीचा कायदा बदलतायत, विद्यापीठ स्वायत्त करतायत आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिगामी पद्धतीनं संपूर्ण कब्जा विद्यापीठावर करून, म्हणजे मध्ये आम्ही ऐकलं होतं की या ठिकाणी उच्च तंत्र शिक्षण मंत्री हे विद्यापीठाचे टेंडरचे डॉक्युमेंट बोलवतात आणि त्याच्या ढवळाढवळ करतात। आता तर अधिकारच त्यांनी घेतलाय उद्या विद्यापीठाच्या खरेदीपासनं तर विद्यापीठामध्ये कुठल्या कोर्सेसला अप्रूव्हल द्यायचं इथपर्यंत आणि हे जे काही सगळे फ्रॉड होत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये आता पूर्ण अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातली विद्यापीठ यापुढे राजकारणाचा अड्डा बनणार आहे आणि सरकारच्या हातचं बाहुलं बनणार आहे। आम्ही याचा विरोध करतो म्हणून यांनी चर्चाच करू दिली नाही। हे यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही बघितलं नाही। मेजॉरिटी असताना या ठिकाणी अध्यक्षाची निवडणूक ते घेऊ शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे त्यांचे लोक त्यांच्या सोबत नाही। मेजॉरिटी असताना एक बिल ते पास करू शकत नाही, कारण त्यांना माहिती आहे त्यांचे लोक एक तर आमदार मध्ये उठून गेली त्यांच्या अंगावर ओरडून, त्यामुळे त्यांना माहिती आहे की त्यांचे आमदार त्यांच्या विरोधात आहेत आणि म्हणून सगळ्या प्रकारचे नियम बाजूला ठेवून अशा प्रकारचा हा कट या ठिकाणी रचण्यात आलाय। आम्ही हा निर्णय केलाय, आम्ही सर्व फोरमवर याच्या विरुद्धची लढाई लढू। आम्ही राज्यपालांना जाऊन भेटू, त्यांना सांगू की कशा प्रकारे हे संविधान विरोधी हे बिल या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी ते थांबवलं पाहिजे। त्यांच्या अधिकारात असेल तर ते जरूर त्याचा विचार करतील। आम्ही न्यायालयामध्ये जाऊ, पण त्याही पेक्षा आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठात भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा आणि ज्यांना ज्यांना हे विधेयक नकोय असे सगळे लोक आंदोलन सुरू करतील आणि जोपर्यंत या तरतुदी परत होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू। हा काळा दिवस
या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी विसरला जाणार नाही। आज खरं तर लोकशाही दहशतीत नेण्याचं काम या सरकारने केलं। हा आतंकवाद सरकारचा आहे। विद्यापीठाच्या माध्यमातून या राज्याची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी अतिशय उत्तम सूचना मांडत असताना या बैमान सरकारने बैमानी करत लोकशाहीच्या सर्व प्रथा परंपरा याचा उल्लंघन करत हा कायदा या ठिकाणी पास करण्याचा प्रयत्न केला आहे। ज्या कायद्याच्या माध्यमातून या सरकारला यांच्या कुटुंबात असणाऱ्या अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिटची मार्कशीट द्यायची आहे। या अगोदरही सरकार हे दुसऱ्याची मार्कशीट घेऊन स्वतःचं नाव नंबर टाकून या ठिकाणी आलं आणि तीच बैमानी विद्यापीठाच्या माध्यमातून करण्याचा यांचा प्रयत्न आहे। खरं तर या राज्यामध्ये शाहू महाराजांचं हे राज्य आहे। हे राज्य विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे। हे राज्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं राज्य आहे। या ठिकाणी एवढी शिक्षण क्षेत्रामध्ये अव्यवस्था करण्याचं पाप या सरकारच्या माध्यमातून होते आहे। सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजींनी जे सांगितलं, आता या सरकारच्या विरुद्ध या राज्यातील तरुणांना आवाहन करत उठ तरुणा जागा हो, या सरकारच्या विरुद्ध संघर्षाचा धागा हो। यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत गडचिरोलीपासून गडहिंग्लजपर्यंत या महाराष्ट्राची तरुणाई आम्हाला जागवायची आहे। एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, तुम्ही या कायद्यामध्ये अनैसर्गिक कृत्य करणारे यांना तुम्ही सांगितलं सदस्य घ्यायचं आहे, यादी कोण करेल? तुम्ही सांगितलं की या संदर्भामध्ये समलैंगिक संबंध ठेवणारे जे लोक आहे त्यांना सदस्य करायचं आहे, हे तपासणी कोण करेल? तुम्ही सांगितलं की या ठिकाणी अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्यांना सदस्य करायचं आहे, हे कोण ठरवेल? उदय सामंत नाव उदय आहे, पण यांनी शैक्षणिक विभागाचा अस्त करण्याचं पाप यांनी केलं आहे। आता या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने या अधिवेशनात कोणत्याही पद्धतीची चर्चा न करू देता जे कृत्य या ठिकाणी झालं, हे या शतकातलंच नव्हे तर या सहस्त्रकातलं सर्वात मोठं पाप आहे। कौरव सभेमध्ये जशा पद्धतीने घटना व्हायच्या, आज यांनी लोकशाहीचं वस्त्रहरण केलं आहे आणि जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। गंभीर आरोप केलाय की विद्यापीठाच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय, कोण पाठीशी आहे वाटतं या सगळ्याचा? नाही, केवळ आता हे तर शंका आहेत जमिनी बळकवणे, पण उद्याच्या काळामध्ये आता परीक्षांमध्ये जसे घोटाळे झाले तसे घोटाळे होऊन डिग्र्या विकल्या गेल्या तरी देखील आम्हाला आश्चर्य वाटणार नाही। कारण आता मंत्र्यांनी अकॅडमिक निर्णय देखील आपल्या हातामध्ये घेतले आहेत। म्हणजे मंत्री आता हे कुलगुरूंपेक्षा जास्त अकॅडमिक समजणारे झालेले आहेत, शिक्षण तज्ञांपेक्षा जास्त झालेले आहेत। त्यामुळे ज्यांचा आग्रह होता, आता ते तुम्ही शोधून काढा, सभागृहात दिसत होतं कोणाकोणाचा आग्रह होता। ज्यांचा आग्रह होता त्यांचेच उद्दिष्ट जी आहेत ती या ठिकाणी चुकीची दिसत आहेत। आज महाराष्ट्र की विधानसभा का काला दिन है। महाराष्ट्र में जो यूनिवर्सिटी एक्ट का अमेंडमेंट बिल लाया गया था, उसके ऊपर हम चर्चा कर रहे थे। बिना चर्चा के, जब चर्चा ठीक से चल रही थी, ऐसे समय उस बिल को चर्चा रोककर मंजूर किया गया। एक प्रकार से लोकतंत्र की हत्या की गई। और ये बिल क्या है? आजचा दिवस महाराष्ट्राच्या लोकशाहीतला सर्वात काळा दिवस आहे। महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात घाबरट आणि सर्वात पळपुट सरकार कुठलं असेल तर ते ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचं सरकार आहे, हे आज सिद्ध झालंय।
विधानसभेमध्ये विद्यापीठाच्या कायद्यावर अकॅडमिक चर्चा सुरू असताना जाणीवपूर्वक ठरवून चुकीच्या पद्धतीनं ऑब्जेक्शन घेऊन त्या ठिकाणी चर्चा न करता हे विधेयक मंजूर करून घेण्याचा पाप आज सरकारने केलाय आणि दुर्दैवाने या पापामध्ये विधानमंडळाचं सचिवालय देखील पूर्णपणे सामील असल्याचं आमच्या लक्षात आलंय। खरं तर आम्ही अतिशय महत्त्वाचे ऑब्जेक्शन त्या ठिकाणी मांडले होते। या राज्य सरकारला विद्यापीठांना आपलं शासकीय महामंडळ बनवायचं आहे। नवीन विद्यापीठ कायद्याने आतापर्यंतच्या कुठल्याही कायद्यात कधीही मंत्र्यांना विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि अकॅडमिक बाबीत ढवळाढवळ करण्याकरता कुठलीही तरतूद नव्हती। 2016चा जो कायदा झाला तो दोन्ही सभागृहाने एकमताने कायदा केला, संयुक्त समितीने कायदा केला, त्यातही विद्यापीठ राजकारणापासून दूर ठेवली। पण आता मात्र जे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आहेत यांनी स्वतःला कुलपती म्हणून घेतलाय आणि या कुलपतींना कुलपतींचे सगळे अधिकार त्यांनी घेतले आहेत आणि रेग्युलर विद्यापीठाच्या प्रशासकीय आणि अकॅडमिक बाबींमध्ये या ठिकाणी हस्तक्षेप करायचा अधिकार त्यांना मिळालाय। आमचे आमदार आशिष शेलार यांनी जो आरोप लावला होता की यांना विद्यापीठाच्या जमिनी बळकवायच्या आहेत, आता याबाबत आम्हाला देखील सत्यता वाटायला लागली आहे की ज्या प्रकारे विद्यापीठावर कब्जा करायचा प्रयत्न करतायत, राज्यपालांचे अधिकार कमी केले आहेत आणि विद्यापीठांमध्ये मनमानी लोक अपॉइंट करून घेण्याचे सगळे अधिकार सगळ्या प्राधिकरणावर सरकारची सरशी कशी होईल असा प्रयत्न या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे। आणि खरं जर पाहिलं तर जे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्या नवीन शैक्षणिक धोरणाच्या पूर्ण विरोधात हे विधेयक या ठिकाणी आलंय। देशामध्ये केंद्र सरकार सहित सगळे कुलगुरू निवडीचा कायदा बदलतायत, विद्यापीठ स्वायत्त करतायत आणि महाराष्ट्रामध्ये प्रतिगामी पद्धतीनं संपूर्ण कब्जा विद्यापीठावर करून, म्हणजे मध्ये आम्ही ऐकलं होतं की या ठिकाणी उच्च तंत्र शिक्षण मंत्री हे विद्यापीठाचे टेंडरचे डॉक्युमेंट बोलवतात आणि त्याच्या ढवळाढवळ करतात। आता तर अधिकारच त्यांनी घेतलाय उद्या विद्यापीठाच्या खरेदीपासून तर विद्यापीठामध्ये कुठल्या कोर्सेसला अप्रूव्हल द्यायचं इथपर्यंत आणि हे जे काही सगळे फ्रॉड होत आहेत या सगळ्या गोष्टींमध्ये आता पूर्ण अधिकार त्यांनी स्वतःकडे घेतले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रातली विद्यापीठ यापुढे राजकारणाचा अड्डा बनणार आहे आणि सरकारच्या हातचं बाहुलं बनणार आहे। आम्ही याचा विरोध करतो म्हणून यांनी चर्चाच करू दिली नाही। हे यापूर्वी कधीही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही बघितलं नाही। मेजॉरिटी असताना या ठिकाणी अध्यक्षाची निवडणूक ते घेऊ शकत नाही कारण त्यांना माहिती आहे त्यांचे लोक त्यांच्या सोबत नाही। मेजॉरिटी असताना एक बिल ते पास करू शकत नाही कारण त्यांना माहिती आहे त्यांचे लोक एक तर आमदार मध्ये उठून गेली त्यांच्या अंगावर ओरडून, त्यामुळे त्यांना माहिती आहे की त्यांचे आमदार त्यांच्या विरोधात आहेत आणि म्हणून सगळ्या प्रकारचे नियम बाजूला ठेवून अशा प्रकारचा हा कट या ठिकाणी रचण्यात आलाय। आम्ही हा निर्णय केलाय, आम्ही सर्व फोरमवर याच्या विरुद्धची लढाई लढू। आम्ही राज्यपालांना जाऊन भेटू, त्यांना सांगू की कशा प्रकारे हे संविधान विरोधी हे बिल या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यांनी ते थांबवलं पाहिजे। त्यांच्या अधिकारात असेल तर ते जरूर त्याचा विचार करतील। आम्ही न्यायालयामध्ये जाऊ, पण त्याही पेक्षा आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ठाकरे सरकारच्या विरोधात महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यापीठात भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा आणि ज्यांना ज्यांना हे विधेयक नकोय असे सगळे लोक आंदोलन सुरू करतील आणि जोपर्यंत या तरतुदी परत होत नाहीत तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवू। हा काळा दिवस या महाराष्ट्राच्या इतिहासात कधी विसरला जाणार नाही। आज खरं तर लोकशाही दहशतीत नेण्याचं काम या सरकारने केलं।
हा आतंकवाद सरकारचा आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून या राज्याची शैक्षणिक प्रगती व्हावी यासाठी सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजी अतिशय उत्तम सूचना मांडत असताना या बैमान सरकारनी बैमानी करत लोकशाहीच्या सर्व प्रथा परंपरा याचा उल्लंघन करत हा कायदा या ठिकाणी पास करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या कायद्याच्या माध्यमातून या सरकारला यांच्या कुटुंबात असणाऱ्या अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्यांना मेरिटची मार्कशीट द्यायची आहे. या अगोदरही सरकार हे दुसऱ्याची मार्कशीट घेऊन स्वतःचं नाव नंबर टाकून या ठिकाणी आलं आणि तीच बैमानी विद्यापीठाच्या माध्यमातून करण्याचा यांचा प्रयत्न आहे. खरं तर या राज्यामध्ये शाहू महाराजांचं हे राज्य आहे. हे राज्य विश्वरत्न भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे. हे राज्य क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं राज्य आहे. या ठिकाणी एवढी शिक्षण क्षेत्रामध्ये अव्यवस्था करण्याचं पाप या सरकारच्या माध्यमातून होते आहे. सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्रजींनी जे सांगितलं, आता या सरकारच्या विरुद्ध या राज्यातील तरुणांना आवाहन करत उठ तरुणा जागा हो, या सरकारच्या विरुद्ध संघर्षाचा धागा हो. यासाठी चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून गडहिंग्लज पर्यंत या महाराष्ट्राची तरुणाई आम्हाला जागवायची आहे. एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, तुम्ही या कायद्यामध्ये अनैसर्गिक कृत्य करणारे यांना तुम्ही सांगितलं सदस्य घ्यायचं आहे, यादी कोण करेल? तुम्ही सांगितलं की या संदर्भामध्ये समलैंगिक संबंध ठेवणारे जे लोक आहे त्यांना सदस्य करायचं आहे, हे तपासणी कोण करेल? तुम्ही सांगितलं की या ठिकाणी अनैसर्गिक संबंध ठेवणाऱ्यांना सदस्य करायचं आहे, हे कोण ठरवेल? उदय सामंत? नाव उदय आहे, पण यांनी शैक्षणिक विभागाचा अस्त करण्याचं पाप यांनी केलं आहे. आता या क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने या अधिवेशनात कोणत्याही पद्धतीची चर्चा न करू देता जे कृत्य या ठिकाणी झालं, हे या शतकातलंच नव्हे तर या सहस्त्रकातलं सर्वात मोठं पाप आहे. कौरव सभेमध्ये जशा पद्धतीने घटना व्हायच्या, आज यांनी लोकशाहीचं वस्त्रहरण केलं आहे आणि जनता यांना यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. एक गंभीर आरोप केलाय की विद्यापीठाच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जातोय. कोण पाठीशी आहे या वाटतं या सगळ्याच्या? नाही, केवळ आता हे तर शंका आहेत जमिनी बळकवणे, पण उद्याच्या काळामध्ये आत्ता परीक्षांमध्ये जसे घोटाळे झाले तसे घोटाळे होऊन डिग्र्या विकल्या गेल्या तरी देखील आम्हाला आश्चर्य वाटणार नाही. कारण आता मंत्र्यांनी अकॅडमिक निर्णय देखील आपल्या हातामध्ये घेतले आहेत. म्हणजे मंत्री आता हे कुलगुरूंपेक्षा जास्त अकॅडमिक समजणारे झालेले आहेत, शिक्षण तज्ञांपेक्षा जास्त झालेले आहेत. त्यामुळे ज्यांचा आग्रह होता, आता ते तुम्ही शोधून काढा, सभागृहात दिसत होतं कोणाकोणाचा आग्रह होता. ज्यांचा आग्रह होता त्यांचेच उद्दिष्ट जी आहेत ती या ठिकाणी चुकीची दिसतात. आज महाराष्ट्र की विधानसभा का काला दिन है. महाराष्ट्र में जो यूनिवर्सिटी एक्ट का अमेंडमेंट बिल लाया गया था उसके ऊपर हम चर्चा कर रहे थे. बिना चर्चा के, जब चर्चा ठीक से चल रही थी, ऐसे समय उस बिल को चर्चा रोककर मंजूर किया गया. एक प्रकार से लोकतंत्र की हत्या की गई. और ये बिल क्या है? तो आज हम सब लोग ये प्रयास करते हैं कि हमारा यूनिवर्सिटी का जो शिक्षण है या हमारी यूनिवर्सिटीज है, हमारे विश्वविद्यालय है, इनको राजनीति से दूर रखा जाए. किंतु इस बिल के कारण महाराष्ट्र के उच्च तंत्र शिक्षण मंत्री को उपकुलपति का दर्जा मिला है और उपकुलपति के रूप में, प्रो चांसलर के रूप में वे इन सारे विश्वविद्यालयों में प्रशासकीय और एकेडमिक डिसीजंस ले पाएंगे.
या उस प्रकार के निर्देश दे पाएंगे। इतना ही नहीं तो सीनेट की अध्यक्षता भी वो कर पाएंगे। इतना ही नहीं तो कॉन्वोकेशन की अध्यक्षता भी वो कर पाएंगे। इस प्रकार के कुछ बदलाव किए गए हैं, जिन बदलावों के कारण महाराष्ट्र की यूनिवर्सिटी को एक प्रकार से उन्होंने सरकारी महामंडल के रूप में इस्तेमाल करने का विचार किया है। यह स्पष्ट दिखता है। इसका हम विरोध करते हैं। यहां पर हमको रोका गया, यहां पर लोकतंत्र की हत्या की गई। हम जनता के कोर्ट में भी जाएंगे, हम हाई कोर्ट में भी जाएंगे, हम राज्यपाल जी के पास भी जाएंगे और जनवरी महीने में महाराष्ट्र के सारे विश्वविद्यालयों में भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा और जितने लोग यूनिवर्सिटी को बचाना चाहते हैं, ऐसे सारे के सारे लोग आंदोलन शुरू करेंगे। और जब तक ये जो कानून तैयार हुआ है ये सरकार वापस नहीं लेती, तब तक हम लोग संघर्ष करेंगे। राज्याने विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीला अजून अडकवून ठेवलं म्हणून आरोप करला सरकार। देखिए, ये सरकार हमको ऐसा लगता है अल्पमत में है। ये आर्टिफिशियल बहुमत में दिखती है सरकार, क्योंकि इनके विधायकों में सरकार के प्रति इतना गुस्सा है कि उनको ऐसा लगता है कि कहीं पर भी चांस मिला तो ये विधायक गुस्सा निकालेंगे। इसलिए अध्यक्ष का चुनाव उन्होंने टाला। अध्यक्ष के चुनाव के समय उन्होंने सीक्रेट बैलेट को भी बदला और आज भी जब सभागृह चल रहा था तो उनके कुछ विधायक उनको ही गाली देकर बाहर गए। और अगर यहाँ पर वोटिंग होता तो शायद वो हार जाते। इस हार के डर से उन्होंने इस प्रकार से इसको पारित किया है। 24 तास अभ्यास करून देखील, घटनेचा अभ्यास करून देखील अध्यक्ष पदाची निवडणूक करता येणं शक्य झालं नाहीये। असं आहे की खरं तर अध्यक्ष पदाच्या निवडणुकीकरता आपल्याकडे बहुमत असताना देखील भीतीपोटी ज्या काही तरतुदी करण्यात आल्या त्या संविधान संमत नाहीत। माननीय राज्यपालांनी हेच या सरकारला कळवलं की मी संविधानाचा रक्षण करता आहे, मी काही तुमचा नोकर नाही आहे, मी संविधानाचं रक्षण करताय। त्यामुळे संविधान जे सांगेल ते मी करीन। संविधान संमत तुम्ही केलेल्या तरतुदी वाटत नाही, म्हणून मी या संदर्भात संविधान तज्ञांचं मत घेतोय। आणि म्हणून मला असं वाटतं की भीतीपोटी या सरकारने जे गुप्त मतदान केलं होतं ते करून देखील यांना अध्यक्ष पदाची निवडणूक घेता आली नाही। खरं म्हणजे माननीय सुधीर भाऊंनी या सभागृहाला विनंती केली। खरं म्हणजे माननीय संसदीय कार्य मंत्री आहेत, अधिक सभागृहाला विनंती मंत्री आहेत। मगाशी मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोललो, मंत्री आहेत संसदीय कार्यमंत्री। मगाशी मी स्वतः माननीय उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोललो, आदित्यजींशी बोललो, संसदीय कार्यमंत्री। आग्रह काय मला याची कल्पना आहे सुधीर भाऊ, म्हणजे या सभागृहामध्ये आग्रह काय मला याची भूमिका घेऊन, खरं म्हणजे या सगळ्या प्रकारचे विरोधी पक्षांनी चर्चा करून दिवसभर घेऊन या ठिकाणी सगळ्या प्रकारचे बिल पूर्ण सहकार्य करून दिवसभर आम्हालाही समजतं की आपले या ठिकाणी काढले, पण पूर्ण सहकार्य भूमिका, कारण आम्हालाही समजतं की आपले काम आहे, पण सत्ता रेटून न्यायचं असे असेल तर हरकत नाही। पक्षाचा ऐकायचं लोकशाहीला अभिप्रेत नाहीये, रेटून न्यायचं असे असेल लोकशाहीला अभिप्रेत नाही, असं नाही झालं। लोकशाहीला अभिप्रेत नाही, आम्ही होतो ना सत्तेवर, लोकशाहीला अभिप्रेत नाही असं नाही झालं। या सभागृहामध्ये आम्ही होतो ना अजितदादा यायचे आणि सांगायचे दोनच बिल कळायचे, कधी अजितदादा यायचे सांगायचे की आज दोनच बिल कळायचे नाही, आम्ही ऐकायचो। सांगायचं हे बिल पुढच्या अधिवेशनात घ्या, आम्ही ऐकायचो। आम्ही कधी असं केलं नाही, कारण याचं कारण आहे की सत्तारूढ पक्ष आणि विरोधी पक्ष हे दोघे या लोकशाहीचे दोघं मिळून हे दोन चाक आहेत अध्यक्ष महोदय। पण अध्यक्ष महोदय अशा प्रकारे कामकाज रेटून न्यायचं आणि कामकाजाचा अध्यक्ष मध्ये प्रेस्टिज इश्यू करायचा हे योग्य नाहीये। मी पुन्हा एकदा जी सुधीर भाऊंनी विनंती केली आहे, या बिलाच्या संदर्भात खूप वेगवेगळ्या भावना लोकांमध्ये, अनेक अग्रलेख, 10 अग्रलेख तर मी वाचून दाखवणार आहे, या ठिकाणी आणले आहेत मी, जशा प्रकारचे अग्रलेख वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी या ठिकाणी लिहिलेले आहेत। त्यामुळे घाई करू नका, याच्यावर चर्चा होऊ शकते,
विरोधकांना विश्वासात घेऊन हे केलं जाऊ शकतं. आणि म्हणून माझी आपल्याला नम्र विनंती आहे, आपल्या माध्यमातून शासनालाही विनंती आहे की या संदर्भातला प्रेस्टिज इश्यू न करता, घाई न करता या ठिकाणी हे जे विधेयक आहे या संदर्भात एकतर संयुक्त समिती बनवावी किंवा आमच्याशी चर्चा करावी आणि त्यानंतर अध्यक्ष महोदय बिल घ्यावं. अध्यक्ष महोदय, सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 35 महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरता विधेयक यावर जो संयुक्त समितीचा प्रस्ताव मी या ठिकाणी मांडलेला आहे त्या प्रस्तावावर विचार करण्याकरता, माझं मत मांडण्याकरता आणि माझा प्रस्ताव मंजूर करावा याकरता मी या ठिकाणी खरं म्हणजे माझं मत मांडतोय. आपण बघा कारण आणि उद्देश या ठिकाणी काय दिले आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 यामध्ये राज्यातील कृषीतर व वैद्यकीयेतर सार्वजनिक विद्यापीठे यांच्या नियमनाची तरतूद आहे. भारत सरकारने 20 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रस्तुत केले आहे. उक्त धोरण विचारात घेता तसेच सार्वजनिक विद्यापीठांची नियमन संरचना बळकट करण्यासाठी आणि उच्च शिक्षणाचा आणि संशोधनाचा दर्जा सुधारणे शक्य व्हावे यासाठी महाराष्ट्र शासनाला उक्त अधिनियमात सुधारणा करणे इष्ट वाटते. म्हणजे कशाच्या आधारावर सांगितलंय तर 20 जुलै 2020 रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे प्रस्तुत झालंय त्याच्या अनुषंगाने बिल आम्ही आणतो असं सांगण्यात आलंय. पुढे काय म्हटलंय, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या तरतुदी आणि विद्यापीठांच्या नियमन संरचनेतले विविध पैलू, उच्च शिक्षण, अध्ययन व संशोधन विचारात घेता महाराष्ट्र शासनाने उक्त अधिनियमामध्ये सुधारणा करण्याची शिफारस करण्यासाठी समिती नियुक्त केली. उक्त समितीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मधील सुधारणांशी संबंधित असणाऱ्या शिफारसींचा अंतर्भाव असलेल्या तिच्या अहवालाचा भाग 1 शासन विचारार्थ सादर केलाय. उक्त समितीच्या शिफारसी विचारात घेता उक्त अधिनियमामध्ये यथोचित सुधारणा करणे शासनाला इष्ट वाटते. म्हणजे या ठिकाणी शासनाने असं सांगितलं आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय याचा अर्थ असा आहे की या पहिल्या सुधारणा आहेत. भाग 2 आल्यानंतर पुन्हा आपण सुधारणा करणार आहोत असा त्याचा अर्थ आहे. आता खरं तर या दोन्ही सुधारणा ज्या आहेत या एकत्रित यायला पाहिजे होत्या. इतकी घाई तर नव्हती. जर तुम्हीच सांगताय की आम्ही समिती तयार केली आणि त्या समितीने या ठिकाणी पहिला अहवाल दिला, अहवाल भाग 1 आणि अहवाल भाग 2 येणार आहे, तर मग या दोन्ही भागांची वाट न पाहता इतक्या घाईघाईने हे विधेयक या ठिकाणी मांडण्याची आवश्यकता काय आहे हे देखील आम्हाला समजलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, या उद्देश व कारणामध्ये जे काही ठळक वैशिष्ट्य सांगितली आहेत त्यात प्रकुलपतीच्या तरतुदी, संचालक मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचालन या पदाच्या तरतुदी, कुलगुरूंची नियुक्ती करण्याची रीत आणि नामिकेची शिफारस करणाऱ्या समितीची पुनर्रचना याबाबतच्या तरतुदी, मराठी भाषा व साहित्य जतन व प्रचलन मंडळ आणि समान संधी मंडळ घटित करण्याच्या तरतुदी, राज्य शासनाद्वारे अधिसभेवरील व व्यवस्थापन परिषदेवरील सदस्यांचे नामनिर्देशन करण्याची तरतूद व वरील उद्दिष्ट साध्य करणे हा या विधेयकाचा हेतू आहे. आता खरं तर हा जो काही गोंडस हेतू आपण या ठिकाणी या विधेयकाचा सांगितलेला आहे, विधेयक वाचल्यानंतर हा हेतू तर काही वाटत नाही.
ह्या सगळ्या गोष्टी अनुषंगिक आहे. याच्या मागचा गोंडस हेतू एकच आहे आणि तो हेतू म्हणजे विद्यापीठावर सरकारचा कब्जा करणे. विद्यापीठाला सरकारच्या कब्जात आणण्याकरता आणि इतके वर्ष सातत्याने सगळ्या समित्यांनी विद्यापीठ ही सरकारच्या कब्जातनं बाहेर काढा अशा प्रकारे जे सांगितलं त्याला हरताळ फासणारा हा संपूर्ण उपक्रम आहे. 2016चा कायदा कसा झाला माहिती आहे आपल्याला? त्याही वेळेस माशेलकर साहेबांसारख्या लोकांनी हा कायदा तयार करण्याकरता इनपुट दिले. त्याही वेळेस विद्यापीठ आपण होतात यस आणि हा उच्च शिक्षण मंत्री आपण होतात. त्यामुळे आपण सांगू शकता की त्यावेळी या सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी जवळजवळ वर्षभर मेहनत केली आणि मेहनत करून आमची विद्यापीठ गुणवत्तापूर्ण कशी होतील, ती दर्जेदार कशी होतील आणि ती राजकीय हस्तक्षेपापासून दूर कशी होतील अशा प्रकारचा विचार केला. खरं म्हणजे टोपे साहेब तुमचं किंवा तावडे साहेबांचं मी अभिनंदन करेन की तुम्ही स्वतःला त्याच्यात आणण्याचा मोह टाळला. हा महत्वाचा असतो. कुठल्याही शिक्षण मंत्रालय वाटू शकतं की बाबा आपणच सर्व असलो पाहिजे किंवा आपलाच त्याच्यामध्ये पाठ असला पाहिजे, पण तो तुम्ही जाणीवपूर्वक टाळला आणि तो टाळण्याचं कारण असं होतं की विद्यापीठाच्या शैक्षणिक किंवा प्रशासकीय बाबींमध्ये जर राज्याच्या मंत्र्यांचा रोज हस्तक्षेप सुरू झाला तर त्या विद्यापीठांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून अतिशय चांगला कायदा 2016 साली आपण आणला. आज या कायद्याच्या माध्यमातून आपण त्याला हरताळ फासतोय. यामध्ये संचालक मराठी भाषा साहित्य जतन वगैरे या संदर्भात मी बोलणार आहे. हेतू चांगला आहे त्याचा आपला, पण हे सगळं अनुषंगिक आहे. मुख्य काम याच्यामध्ये राज्य सरकारच्या हाती पूर्णपणे विद्यापीठाची कमान कशी येईल हा प्रयत्न या माध्यमातून आपण केलाय. आणि म्हणून आपण बघा अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा 2016 मध्ये सुधारणा करण्याच्या संदर्भात हे जे विधेयक क्रमांक 35 आपण आणलाय, या सुधारणाने विद्यापीठाच्या स्वायत्तेवर घालण्यात येणार असून अक्षरशः तुम्ही आता काय करताय माहितीये, महाराष्ट्रातल्या विद्यापीठांना सरकारी महामंडळामध्ये परिवर्तित करताय. आता ही विद्यापीठ राहणार नाही आहेत, ही सरकारी महामंडळ होत आहेत. आणि अध्यक्ष महोदय, मी एकच गोष्ट तुम्हाला सांगतो, कुठल्याही सरकारनं कुठल्याही मंत्र्यानं काम करत असताना असं काम केलं पाहिजे की भविष्यात लोकांनी त्यांना लक्षात ठेवलं पाहिजे. पण परब साहेब, मी दाव्यानं सांगतो, दाव्यानं तुमच्या सरकारला आणि ज्यांचा आग्रहाने बिल झालं पाहिजे या सगळ्या लोकांना या ठिकाणी जनता कधी माफ करणार नाही. हा जो काही विद्यापीठांचा खेळखंडोबा तुम्ही करतात, ज्या प्रकारे विद्यापीठांना राजकारणाचा अड्डा करण्याचा तुमचा प्रयत्न आहे, ज्या प्रकारे तुम्ही विद्यापीठांना सरकारी महामंडळामध्ये परिवर्तित करतात, लक्षात ठेवा, आज तुम्ही संख्येच्या भरोशावर हे करून घ्याल, परंतु काळ याला उत्तर देईल. आणि त्यावेळी या विद्यापीठांची घडी कशी विस्कटली याच्यावर या सभागृहामध्ये जेव्हा चर्चा होईल, त्या चर्चेमध्ये सांगितलं जाईल की 2021 साली अशा प्रकारचे बदल घडवण्यात आले आणि त्या बदलांमुळे विद्यापीठांची अवस्था झाली आहे. आज माझं वाक्य लिहून घ्या तुम्ही की ही परिस्थिती या राज्यामध्ये येणार आहे आणि याचा दोष जर कोणाचा असेल तर तो केवळ आणि केवळ तुमच्या सरकारचा असणार, तो तुमचा असणारा मंत्री महोदय, की ज्या प्रकारे हे सरकारीकरण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करतात. खरं म्हणजे 2016चा कायदा हा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाच्या सर्व पक्षीय सदस्यांच्या संयुक्त समितीने केलेला आहे. हा कायदा काही सरकारने आणलेला कायदा नाहीये. त्याही वेळेस कायदा आल्यानंतर अनेक आक्षेप होते,
आणि या आक्षेपांवर तुमच्यासारखी आडमुठी भूमिका नाही घेतली की आम्हाला सगळं कळतंय. सरकारने तेव्हाच्या ही भूमिका घेतली की नाही, हा विद्यापीठांचा कायदा आहे, हा महत्वाचा कायदा आहे, या कायद्यात चूक राहता कामा नये. आणि म्हणून संयुक्त चिकित्सा समितीकडे गेला. दोन्ही सभागृहाची संयुक्त चिकित्सा समिती बनली आणि अध्यक्ष महोदय, या संयुक्त समितीने या संदर्भात आपला अहवाल दिला, तरी त्याच्यावर चर्चा घडवली आणि 8 डिसेंबर 2016 रोजी एकमताने शब्द लिहिलाय, सगळ्यांनी मिळून निर्णय केला आणि एकमताने विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहाने तो पारित केला होता. आणि तत्कालीन विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या कायद्याबद्दल तेव्हाच्या सरकारचं अभिनंदन केलं होतं. आणि एवढंच नाही तर आता बंटी पाटील साहेब इथे दिसत नाही आहेत, मी त्यांचं भाषण पाहिलं. बंटी पाटील साहेबांनी त्या ठिकाणी अभिनंदन केलंय, वरच्या सभागृहात सतीश चव्हाण यांनी अभिनंदन केलेलं आहे. अनेक जे सदस्य आहेत यांनी त्यावेळी एक मॉडेल कायदा झाला अशा प्रकारचं अभिनंदन केलं. आणि सगळ्या चर्चेमध्ये एकाच गोष्टीवरचं अभिनंदन सातत्याने झालं की राजकीय हस्तक्षेपापासून आपण विद्यापीठाला दूर केलाय. पण आता परिस्थिती काय, पुन्हा एकदा तुम्ही अशा प्रकारचं विधेयक आणता, शेवटच्या दिवशी शेवटचं विधेयक ते ठेवता, रेटून नेण्याकरता संख्या जमा करता आणि सभागृहाचा आणि विरोधी पक्षाचा कुठलाही आदर न ठेवता हे विधेयक रेटून नेण्याचा प्रयत्न करता. हे लोकशाहीमध्ये चुकीचं आहे. लोकशाहीमध्ये हे खरं आहे की लोकशाहीमध्ये संख्येला महत्व आहे, पण संख्येच्या जोरावर घेतलेले निर्णय योग्यच असतात असं नाही आहे. याची समीक्षा निश्चित होते आणि शेवटी इथे न्याय नाही मिळाला तर न्यायालय देखील आहेतच. खरं म्हणजे आपल्याच सरकारने किंवा आपल्या राज्याने आणि आपल्या विधानमंडळाने केलेले कायदे, या कायद्यांच्या विरुद्ध न्यायालयात जाण्याची आमच्यावर वेळ येणं आम्हालाही भूषणावं नाहीये. आम्हाला हे कधीच वाटत नाही अध्यक्ष महोदय की आपल्या विधानमंडळाच्या कामामध्ये न्यायालयाला हस्तक्षेप करण्याची संधी आपण द्यावी. पण अशा प्रकारची विधेयकं येऊन राज्यपालांचे अधिकार संपवून टाकायचे, राज्यपालांना डिस्क्रिशन ठेवायचं नाही, सगळं शासनाकडे घ्यायचं, हे जे काही काम आहे हे संविधानाला अपेक्षित काम नाही आहे. त्यामुळे उद्या आम्हाला निश्चितपणे तुम्ही जरी इथे पास केलं, जनतेच्या न्यायालयात जाऊ, आम्ही या संदर्भात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढू. पण अशा प्रकारे हा जो खेळ खंडोबा तुम्ही लावलाय हा आम्ही निश्चितपणे करून देणार नाही. हे बदल जे तुम्ही सांगताय की राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने केले आहेत, ते जर असते तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने विद्यापीठांना अधिक स्वायत्तता देण्यास सांगितलंय. तुम्ही इतके हुशार आहात, राष्ट्रीय धोरणातनं सिलेक्टिव्ह 2 मुद्दे काढायचे, ते आपल्या याच्यात टाकायचे आणि मग सांगायचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत अशा प्रकारचं आम्ही विधेयक केलं. विसंगत आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अतिशय स्पष्टपणे हे सांगितलेलं आहे, विद्यापीठांची स्वायत्तता वाढवली पाहिजे. नव्हे, मी तुमचं ऐकलं, तुम्ही परवा कुठल्या तरी इंटरव्ह्यूत म्हणालात केंद्र सरकारमध्ये अशीच पद्धत आहे कुलगुरू निवडीची. या संदर्भात ही तर 40 वर्षापूर्वी झाली होती. केंद्र सरकारने आता समिती तयार केली आहे की कुलगुरू निवडण्याकरता नवीन पद्धत काय असेल. म्हणजे ज्यांची 40 वर्षापासून पद्धत चालली आहे की शासनाकडे नाव पाठवायचं, त्या काळात झालेले कायदे, त्या केंद्र सरकारनेही हे कायदे परिवर्तित करण्याच्या संदर्भात समिती बनवली आहे. कारण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा प्रकारचा हस्तक्षेप चालतच नाही आणि तो हस्तक्षेप नवीन शैक्षणिक धोरणाच्या नावानं आपण करायचा आणि सिलेक्टिव्ह जे आपल्या सोयीचं आहे तेवढंच बोलायचं, सोयीचंच केवळ उचलायचं, अशा प्रकारचा हा जो काही काम या ठिकाणी चाललाय हे अतिशय चुकीचं आहे. आता खरं म्हणजे
उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना प्रकुलपती नेमण्याचा निर्णय हा कशा करता सोस इतके वर्ष इतके उच्च व तंत्र शिक्षण मंत्री झाले, त्यातल्या कोणाला हे वाटलं नाही की आम्हाला प्रकुलगुरू केलं पाहिजे. एखाद्या कायद्यात असेल, पण महाराष्ट्रातल्या कृषी विद्यापीठ व्यतिरिक्त किंवा आरोग्य विज्ञान विद्यापीठा व्यतिरिक्तच्या कायद्यांमध्ये कुठल्याही मंत्र्याला युनिव्हर्सिटी ऍक्ट तयार झाल्यापासून असं वाटलं नाही की मला त्या ठिकाणी स्थान मिळालं पाहिजे. आज इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना प्रकुलपती या ठिकाणी नेमण्यात येत आहे. खरं म्हणजे सरकारचं काम काय? सरकारचं काम हे केवळ शैक्षणिक क्षेत्राला सुविधा पुरवणं आहे. त्यात ढवळाढवळ करणं नाही आहे. त्याला सुविधा पुरवण्याचं काम तुमचं आहे. किती सुविधा पुरवता तुम्ही? विद्यापीठांना आज इतके संलग्नित महाविद्यालय तयार झाली, नवीन विद्यापीठांची आवश्यकता आहे. किती विद्यापीठ केले आपण? आज आमच्या आत्ताच्या पाहणीमध्ये मुंबई पुण्यासहित आमच्या प्रमुख विद्यापीठांचा दर्जा खाली गेला. 7-7 रँक आम्ही खाली गेलो. त्याच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही अध्यक्ष महोदय. त्याच्याकडे कोणी पाहायला तयार नाही. पण मंत्री महोदयांना प्रकुलपती या ठिकाणी व्हायचं आहे हे खरोखर मला आश्चर्य वाटतं. आणि दीक्षांत समारंभाचं तुम्हाला ते काय अध्यक्षपद भूषवायचं आहे. अरे ते ठीक आहे, चांगलं वाटतं ते. मी पण गेलो आहे, तुम्ही गेले असाल. ते आपल्याला ते टोप्या बिप्या घालतात, गाऊन बिऊन घालतात, चांगले फोटो बिटो आपले येतात. हा तो केलाच पाहिजे. पूर्ण भारतीय ड्रेस कोड केला पाहिजे. मी तर या मताचाच आहे. आणि केंद्र सरकारने त्यांच्या विद्यापीठात केलाय तो ड्रेस कोड. पण ठीक आहे, जे काय असेल ते बरं वाटतं. पण ते आपण मंत्री असूनही बोलवतात ना आपल्याला. त्याकरता आपल्याला उपकुलपती होण्याची काही आवश्यकता नाही आहे. कुलपती असतानाही मंत्र्याला बोलवलं जातं, तेच कपडे चढवले जातात, त्यांना बसवलं जातं, कधी त्यांचं भाषणही घेतलं जातं. पण अध्यक्ष महोदय, दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवणं आणि खरं म्हणजे विद्यापीठांच्या सिनेटची जी बैठक असते यामध्ये कधीच कुलपती जात नाही. ते अपेक्षितही नाहीये. ती कुलगुरूंनी घ्यायची असते. कुलपतींचं नाव असतं, पण ती कुलगुरूंनी घ्यायची असते. आता याच्यामध्ये प्रकुलपती जाणार. आता प्रकुलपतींना ती आपण अधिकार दिले. आता आमच्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांना किती फुरसत आहे की तुम्ही सिनेटच्या बैठकीत जाऊन बसणार. आता सिनेटची कारवाई तुम्ही चालवणार, सरकार चालवणार. अध्यक्ष महोदय, काय चाललंय मला तर अनाकलनीय. अरे एवढी मोठी विधिसभा आहे ना आपल्याकडे. या सभेमध्ये मांडा, बोला, सांगा. तुम्ही मालक आहे, सरकार आहे. तुम्ही इथे बोलू शकता, मांडू शकता. तुम्ही विधिसभेत चाललात, सिनेटमध्ये चाललात. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, मला तर समजतच नाही की प्रकुलपती म्हणून विद्यापीठाच्या विद्याविषयक आणि प्रशासकीय कामकाजामध्ये हस्तक्षेप. आता हे तर सगळ्यात भयानक आहे, तुम्ही जी तरतूद करून घेतली. अध्यक्ष महोदय, कशा करता उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय आणि अकॅडमिक विषयांमध्ये तुम्हाला अधिकार कशाला पाहिजे? कशा करता पाहिजे? हे कामच नाही आहे तुमचं. हे कामच नाही आहे. उपकुलपती बनवून तुम्ही प्रॅक्टिकली विद्यापीठाचा कब्जा घेण्याचा प्रयत्न आहे. कब्जा. कारण प्रशासकीय आणि अकॅडमिक अधिकार तुमच्याकडे आल्यानंतर राहिलं काय विद्यापीठामध्ये? म्हणजे उद्या विद्यापीठाच्या छोट्या छोट्या निर्णयांमध्ये आपल्याला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री प्रकुलपती म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसतील. कशा करता? म्हणजे अक्षरशः मी जे सांगितलं की आता विद्यापीठ नाही, हे सरकारी महामंडळ करताय, हे सरकारी महामंडळ होत आहे. हे कशा करता? अशा प्रकारचा विषय यापूर्वी कधी न आला तो का आणताय तुम्ही? मागच्या कायद्याच्या वेळेस
संयुक्त चिकित्सा समितीने उलट 1-2 विषय असे होते की ज्याच्यामध्ये सरकारचा हस्तक्षेप दिसत होता. सर्व पक्षीय समिती होती 2016ची. त्या समितीने सांगितलं हे चालणार नाही, सरकारचा हस्तक्षेप नको आहे. तुम्ही तर धादांत अध्यक्ष महोदय छुपा नाही, एक मानलं पाहिजे, छुपा नाही, इनडायरेक्ट नाही, थेट थेट प्रशासकीय आणि अकॅडमिक विषयांमध्ये तुम्ही रोज त्या विद्यापीठातले अर्धे लोक तुमच्या पीए कडे दिसतील, काही पीएस कडे दिसतील, काही कार्यकर्त्यांकडे दिसतील, आणि रोज एक निदेश तुमच्याकडनं घेऊन जातील. आणि मग त्या कुलगुरूला तुमच्या म्हणजे तुम्ही जे प्रकुलपती आहेत तुमच्या निदेशांशिवाय दुसरं कामच उरणार नाही. आणि मग एखाद्या व्यक्तीच्या संदर्भात, एखाद्या संस्थेच्या संदर्भात एखादा कोर्स मान्यता करायची असेल आणि ती जर विद्यापीठ देत नसेल तर या कायद्यान्वये आता तुम्ही तुमच्याकडे अधिकार घेतलाय, तुम्ही निर्देश देणार आहात की नाही चालणार नाही, मी सांगतोय याचा कोर्स तुम्ही मान्य करा, मी सांगतोय याच्या डिग्रीचं नाव तुम्ही चेंज करा.